म्हणत म्हणत पाठ करायचं आणि त्याला लिहित लिहित पाठ करायचं. करशील दिवसाचे किती पाने लिहिण्याचा प्रयत्न करशील. आता शाळा किती वाजता सुटते? 12:30 वाजता. आता तू 6वीला आहेस, उद्या तू 7वीला जाणार. जर तुला वाचता नाही आलं, तुला सांगितलेलं नाही समजलं, पुढे तू शिकू शकणार आहेस का? मग आयुष्यभर विटा बांधायचं काम करायचंय का आपल्याला? नाही करायचं. आपल्याला काय करायचंय? आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचं, बरोबर? त्याच्यासाठी काय करावं लागेल? वाचावं लागेल, नक्की वाचायला लागेल. ह्याच्यात मला सांग, वाचन करण्यामध्ये आलो, थांब, वाचन करायला तुला ऊन लागतं का? वाचन करायला तुला दम लागतो का? समजा लिखाण करायला तुला दम लागतो का? नाही. ते असं काही काम आहे का की इथून 50 किलोमीटर डोंगरावर जायचं मग वापस यायचंय? नाही. किंवा तुला क लिहिण्यासाठी 50 किलोचं वजन उचला लागणार आहे का? काय करायचं तुला? वही आहे तुझ्याकडं, पेन आहे, सगळं आहे, काही अडचण आहे का? नसं समजत परत विचार. जानवीला घरी विचारायचं, बाबाला विचारायचं, कोणाला विचार. लाजायचं नाही. मी लाजत नाही. जी गोष्ट येत नाही ती येत नाही, समोर जाऊन शिकायची. तू बघितलं असेल, सर शिकवत असताना मी तुमच्यासोबत बँचवर बसून शिकत असतो, हो की नाही? त्याच्यामुळे लाजायचं का? इथून पुढे आजपासून तुम्ही रोज ह्या गोष्टीची तयारी करताल का? करताल? रोज मला येऊन इथं 4 वाक्य वाचून दाखवताल? नक्की? प्रॉमिस? काही अडचण आहे पंकज? काही अडचण आहे त्याच्यात? काही महत्वाचं काम आहे का तुझ्या मागे? दुसरं काही घरातले काही कामं असतात का? नाही. जेवण वगैरे मिळतं ना? तब्येत वगैरे चांगली असते ना? मग आता मला सांग, तू एवढ्या लांबून पायी येते, बरोबर? इथं येते, दिवसभर थांबून घरी जाते. इथलं शिकवलेलं समजतं? शिकवलेलं समजतं? नाही समजत? नाही. मी काय शिकवलेलं समजतं? समजा मी एखादा धडा शिकवला, तो समजतो? समजतो? समजतो का नाही समजत? एखादा घटक नाही समजला, मी परत सांगितलं की नाही? बरोबर. मग आपली काम काय आहे? जसं मी सांगितल्याप्रमाणे आयतं जेवणाचं ताट भेटलं, पण ते तुमच्या तोंडात आम्ही असं खाऊ नाही घालू शकणार. तुम्हाला काय करावं लागेल? खाण्याचं काम हाताने करावं लागेल, बरोबर? तेवढं कराल? नक्की? आजपासून कराल कदाचित? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, मी सगळ्यांचे नंबर घेणार. मी या शाळेत राहू नाही राहू मला माहित नाही, पण तुम्ही कुठेही अडकले नाही पाहिजे, ही प्रॉमिस करा. कारण उद्या समजा कुठं वेळ आली, अचानक तुम्हाला तिथं बोलावं लागलं की तुम्ही तिथले प्रमुख झाला, शाळेचे वर्गातले मॉनिटर, तुम्हाला नावच नाही घेता आली, तुम्हाला कामच नाही करता आलं, तुम्हाला काही उपयोग आहे का त्याचा? नाही ना? समजा तुमच्या घरात तुमच्या आईनं म्हणले की जा दुकानावर आणि ह्या 20 वस्तू घेऊन ये, आणि सांगितलं की 20 वस्तू लिहून घे कागदावर, तुम्हाला त्याचे नावच नाही लिहिता आले, तुम्ही घरचं काम करू शकाल का? याच्यासाठी शिकावं लागेल ना? आजपासून शिकायला भेटते. हे उन्हाळ्यातलं तुमचं काम आत्ताच देतोय, कारण 1 महिना अजून शाळा आहे आपली. 1.5 महिन्यात तुमचे हे काम कम्प्लीट झाले पाहिजे, मान्य?